नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हैदराबादी पनीर कसं बनवायचं ते बघणार आहे। तर इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि असे आपण काप करून घेतलेले आहे, उभ्या आकाराचे काप करून घेतलेले आहे। तर बघा, गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे 2 चमचे तेल। आता हे तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे पनीर। आता हे पनीर आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण पनीर हे सोनेरी रंगावर तळून घेतलेलं आहे। आता एका डिशमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। आता इथे आपण ह्या तेलामध्येच आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे की ज्या वाटणामध्ये आपल्याला काजूचा वापर करायचा नाही किंवा टोमॅटोचा सुद्धा वापर करायचा नाही आणि छान असं आपल्याला वेगळं वाटण तयार करायचं आहे। तर इथे बघा, मी 4 कांदे घेतलेले आहे। कापायचा वगैरे काही झंझट नाही। 4 मिरच्या घेतलेल्या आहे, त्या सुद्धा मध्ये कट करून घेतलेले आहे। 1.5 इंच आलं घेतलेलं आहे आणि 10 ते 15 इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। छान सोनेरी रंगावर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। खूपही आपल्याला लाल करायचं नाही किंवा काळा मसाला म्हणतो आपण तो सुद्धा करायचा नाही। एवढ्या तेलामध्ये भरपूर असा मसाला आपल्या परतला जातो। तर बघा, कांदा, मिरची, लसूण, आलं छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला, इथे बघा, थोडासा पुदिना घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर 5 ते 7 पाने इथे मी पालकची घेतलेली आहे, हे यामध्ये घालून घ्यायचे आहे। आणि आपल्याला मस्त असे हे परतून घ्यायचं आहे। तर बघा, इथे कांदा, लसूण, आलं, मिरची, पुदिना, कोथिंबीर, पालक सर्व छान असे हे भाजून झालेलं आहे। आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता इथे आपलं हे वाटण थंड झालेलं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व घालून घ्यायचं आहे। अगदी 2 चमचे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि बारीक असं हे आपण वाटून घेऊ। तर तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार केलेलं आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर बघा, आता गॅसवर तोच पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल। इथे मी 2 चमचे तेल घालणार आहे। तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जी फोडणी देतो ती फोडणीसुद्धा छान अशी बसते आणि स्वादही छान येतो। तर बघा, तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे। इथे बघा, 2 सुकी मिरची घेतलेली आहे, 1 चमचा जिरं, 2 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची आणि 5 इथे मी लवंग घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये छान असे हे जिरं, मिरची फुलवून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे फुलवायचं आहे। बघा, जिरं छान असे हे फुललेलं आहे। तर बघा, जिरं मिरची छान असे हे फुललेलं आहे। आता यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे, कारण वाटण करताना खूप जास्तही आपल्याला, ज्यावेळेस आपण वाटण मिक्सरला वाटतो त्यावेळेस खूप जास्त पाणी घालायचं नाही। त्यामुळे काय होतं की इथे आपलं हे पाणी आटवायलाही वेळ लागतो आणि अंगावर सुद्धा हे उडतं। तर बघा, आपल्याला हे छान असे हे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे।
एक 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आता मसाला तयार करण्यासाठी इथे बघा मी पाऊण कप इथे दही घेतलेलं आहे आणि हे दही ताजं दही आहे। ताजंच दही घ्यायचं, शक्यतो आंबट दही घ्यायचं नाही। आता या दह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला, ह्या चमच्यानेच मी सर्व मसाले घेतलेले आहे। 2 चमचे इथे धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, इथे अर्धा चमचा मी भाजलेले जिऱ्याची पूड घेतलेली आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। 4 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कढईने पूर्णपणे तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे, गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे दह्यामध्ये आपण मसाला काढलेला तो पूर्णपणे यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सर्व आपल्याला एकजीव करायचा आहे। तर बघा सर्व मसाला वगैरे आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे 4 मिनिटासाठी ठेवायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता 4 मिनिटानंतर छान असे हे आपलं तेल वरती आलेलं आहे आणि एकदम अशी दाणेदार आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला अगदी 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला ही ग्रेव्ही पूर्ण शिजवून घ्यायची आहे, कारण आपण कांदा फक्त आपला हा कांदा तुम्ही बघितलेला आहे आपण कशा पद्धतीने भाजलेला होता, त्यामुळे सर्व आपल्याला हे एकजीव करून छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला काय जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि एकदम अशी दाणेदार आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला 5 चमचे दुधाची साय। इथे दुधाची साय मी थोडंसं दूध घेऊन ती फेटून घेतलेली आहे। इथे आपल्याला 5 चमचे घालायचे आहे। आता तुमच्याकडे दुधाची साय नसेल तर तुम्ही अमूलची क्रीमसुद्धा वापरू शकता। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। तर बघा आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पनीर। बघा अशा पद्धतीने आपण हे पनीर घेतलेलं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि शक्यतो हैदराबादी पनीर हे खूप पातळ नसतं। बघा सर्व पाणी घालून घेतलेलं आहे। थंड पाणी घालायचं नाही, गरमच पाणी घालायचं आहे। आता हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला ही मीडियम ठेवायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपली हैदराबादी पनीर तयार झालेलं आहे। आता यावर आपल्याला घालायची आहे थोडीशी कसुरी मेथी, अगदी थोडीशी घालायची आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर। हॉटेलसारखा लुक येण्यासाठी आपण यावर थोडंसं रोगन घालणार आहे। आणि त्यानंतर यावर आपल्याला थोडीशी मलाई घालायची आहे।
तर अशा पद्धतीचे तुम्ही हैदराबादी पनीर नक्की बनवून बघा. खूप स्वादिष्ट अशी भाजी लागते, कारण चवसुद्धा याची खूप वेगळी आहे. आपण कधी केली नसेल, कधी खाल्ली नसेल, हॉटेलमध्ये जरी खाल्ली असेल, पण ही आपल्या घरी ताज्या ताज्या मसाल्यांमधली एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.